पुण्याला जसा सांस्कृतिक वारसा आहे तसाच खाद्य संस्कृतीचाही वारसा पुण्याला आहे. पुण्यात तुम्हाला अनेक जुन्या मिसळी सापडतील. काही अक्षरशः 100 वर्षाहून जास्त अशाही मिसळी सापडतील. पण पुण्यातल्या ज्या जुन्या मिसळी आहेत त्या थोड्या गोडसर मिसळी आहेत, जास्त तिखट नाही. पुण्यात जी बाहेरून आलेली लोक आहेत ज्यांना तिखट जास्त आवडतात त्यांना या जुन्या मिसळी नाही आवडत. पण आपण म्हणतो ना, पुणे तिथे काय उणे. पण पुणे जसं जुन्या पुणेकरांची चव भागवतं तशीच बाहेरून आलेले जी लोक आहेत त्यांच्यासाठीही तिखट मिसळ उपलब्ध करून देतं. तर आज आपण अशाच एका ठिकाणी आलेलो आहोत जिथे तुम्हाला छान तिखट, झणझणीत तिखट अशी मिसळ मिळते. तर बघूया आज आपण त्या मिसळीसाठी आलो, ती मिसळ कोणती आणि त्याची चव कशी. पुण्यातील खाद्य संस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊ गल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्य संस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर आज मिसळीसाठी आपण आलेलो आहोत नानापेठेत अप्पा मिसळीसाठी. अप्पा मिसळ जे एक आहे जी स्थित आहे नानापेठेत. नानापेठेत ही दर्गा आहे. या दर्गाच्याच समोर हा पेट्रोल पंप आहे आणि इथेच उजवीकडे तुम्हाला अप्पा मिसळ हे हॉटेल दिसेल. आधी ही गाडी होती समोर, आता अप्पांनी हे असं मोठं प्रशस्त हॉटेल, बसण्याची सोय, तुम्ही इथे छान बसून मिसळ खाऊ शकता अशी सोय केली. जुनं जे होतं हे उजव्या हाताला दुकान होतं जे त्याच्या पुढे आता अप्पा बसलेले आहेत आणि त्याच्याच डावीकडे इथे त्यांनी आता मोठं प्रशस्त बसण्याची सोय अशी केलेली आहे. तर आजच्या मिसळीसाठी आपण आलेलो आहोत नानापेठेत अप्पा मिसळ इथे. तर ही मिसळ आपण पटकन बघून घेऊ ही मिसळ कशी आणि त्याच्यासोबत काय काय येतं. तर आपल्याला या मिसळीमध्ये वरणच भरपूर अशी मटकी दिसते. शेव, खाली जाड शेव दिसते आणि त्याच्या खाली तुम्हाला मिळेल ही बटाट्याची भाजी. हे बघा, खाली मिळेल आपल्याला बटाट्याची भाजी. आपल्याला सोबत त्यांनी सॅम्पल दिलेलं, सॅम्पलची तर्री आपल्याला वरती दिसते. मिसळीचं जे वाटण आहे ते छान खाली तळापाशी आपल्याला दिसतंय. आणि इकडे तुम्हाला जर अजून तिखट हवे असेल तर तुमच्या रेडी टेबलवर हा मस्त मिरचीचा ठेचा पण ठेवलेला आहे. अशी आपली मिसळची आजची सजावट आहे. त्यांनी बारीक चिरलेला कांदा दिला आहे, लिंबू दिलेला आहे. हे सगळे सोपस्कार करून घेऊयात. छान लिंबू घेऊयात कारण का मिसळ तिखट असणार आहे. 2 लादी पाव आहेत. मिसळ बऱ्यापैकी वेळ झाला आपल्या टेबलवर होती म्हणून जो दिलेला रस्सा आहे तो शोषून घेतला आहे. आपल्याला त्यात अजून रस्सा टाकून थोडं ओलसरपणा या मिसळीमध्ये आपल्याला आणायला लागेल. वास छान येतोय मिसळीचा. मिसळ खाताना मला ना असा बारीक चिरलेला कांदा मिसळीमध्ये टाकून आवडतो. काही ठिकाणी म्हणजे जी मंगला टॉकीजच्या बाहेर अप्पा मिसळ आहे तिथे तुम्हाला चिरलेला कांदा देतात. माझ्या मते ती मिसळ खाण्यात तसा मजा नाही तसा कांदा खाताना. बारीक कांदा पाहिजे चिरलेला, तेव्हा ती मजा. चला मस्त घास घेऊ अप्पा मिसळ. छान मिसळ. पहिल्या घासात एक
एकाने छान आपली ओळख पटवून दिलेली आहे. मिसळ एकदम तिखट अशी मिसळ आहे आणि माझ्या मते तुम्हाला इतर अजून काही तुम्हाला तिखट टाकायची गरज नाही, पण जर हवं असेल तुम्ही घेऊ शकता. एकच घास घेतला आणि तोही फक्त पावाबरोबर आपण चमच्याने मिसळचा खालपासनं सगळे घटक येतात का नाही ते बघूया. आणि ते फक्त चमच्यानेच शक्य आहे. मिसळ छान आहे, छान तिखटपणा तर या मिसळीची ओळख आहेच, पण कुठेतरी घासाच्या शेवटी हलकासा एक आंबटपणा तुम्हाला मिळतो. माझ्या अंदाजे तो चिंचेचा असावा, पण एकूणच त्याच्यामुळे या मिसळीची चव खूप छान मिळते. मिसळीमध्ये तुम्हाला जाड शेव, पातळ शेव, बटाभाजी, मटकी, वरण टाकलेला कांदा, हे सगळे स्वतंत्र घटक आपण जेव्हा सॅम्पल त्यात टाकून एकजीव करतो तेव्हा ते मिश्रित चव तुम्हाला देतात आणि ती चव या मिसळीला खूप छान बनवते. अर्थात क्रेडिट जातं त्या मिसळीच्या जे वाटण आहे, ज्यांनी रस्सा बनला त्याच्यात, पण त्याचबरोबर ते स्वतंत्र घटक आहेत मिसळीमध्ये तेही छान आहेत. तर मला तर ही अप्पा मिसळ खूप आवडली. एक छान तिखट मिसळ ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि त्रासदायक अशी जाळ काढणारी मिसळ नाही आहे. मला असं वाटलं होतं एकदम तिखट मिसळ असेल, एवढी तिखट नाही, पण मिसळीला तिखट सांगणे इतकी ही तिखट मिसळ नक्कीच आहे आणि त्यासाठी एक तिखट मिसळीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही इकडे नक्की या. नमस्कार, मी संदीप चौधरी, उप्पा अप्पा मिसळवाले. माझ्या या बिझनेसला 27 वर्ष झालेली आहे. पहिल्या फक्त आपली आटगाडीत होती, आता आपण 5 वर्ष आले दुकान चालू केलेलं आहे. आपलीच म्हणजे स्पेशल म्हणजे मिसळ. आपले मिसळ अशी आहे की सगळ्यात वेगळे आपल्या मिसळ तुम्हाला त्रास होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही. तिथं यायचं म्हणजे नानापेठमध्ये आले की नाना चावडी चौक, पेट्रोल पंपापाशी विचारायचं, तुम्हाला कोणी सांगाल, किंवा गुगलवर जरी टाकलं की डायरेक्ट तुम्ही दुकानावर याल. मी आशा करतो की तुम्हाला हा मिसळीचा भाग आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर असेच नवनवीन खाद्यपदार्थ आणि खाद्य ठिकाणं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी असा विचार करतो आहे की हा महिना जर आपण फक्त मिसळ स्पेशल ठेवला तर तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे मला खाली कमेंट करून सांगा की फक्त मिसळीचाच डिसेंबर महिना आपण राखीव ठेवायचा का नको. मला खाली कमेंट नक्की करून कळवा. मला जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढं मला सोपं पडेल हे ठरवायला की आपण डिसेंबर महिना हा फक्त मिसळीचा ठेवायचा की नाही. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.